नाशिकमधून बातमी समोर येते आहे। नाशिक शहरामध्ये पुन्हा एकदा खड्ड्यांमुळे भीषण अपघात झाला आणि त्यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। पाण्यामुळे खड्डा न दिसल्यामुळे दुचाकीस्वाराचा हा अपघात झालेला आहे। दरम्यान कुणाल महाले, प्रभाकर माने हे यामध्ये गंभीर जखमी आहेत। 8 ते 10 टाके त्यांना पडल्याची माहिती आहे। नाशिकच्या हिरावाडीमधील अमृतधाम परिसरातली घटना आहे। अमृतधाम परिसरातील खड्डे तातडीने बुजवा अशी नगरसेविका माने यांनी मागणी केली आहे। दरम्यान याआधी सुद्धा नाशिकमध्ये आतापर्यंत 4 ते 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। आता जाऊयात नांदेडमध्ये। नांदेडच्या कंधार तालुक्यातील मसलगा या गावच्या जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक बनली आहे। छतामधून पावसाचं पाणी गळून वर्गखोल्यांमध्ये हे पाणी साचतंय। शिवाय एका खोलीतील स्लॅबला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यात। दुसऱ्या वर्गखोलीतील स्लॅबचं प्लास्टर सुद्धा कोसळलंय। त्यामुळे पालक आणि ग्रामस्थांमधून या विरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय। तातडीनं दुरुस्ती करण्याचीही मागणी होऊ लागली आहे।